माहीत असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण मागील 4-5 तास आपण घेतलेले आहेत आणि आजचा हा शेवटचा तास वाणिज्य शाखेतील मूलभूत संकल्पनाविषयीचा आहे. आपण वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असल्यामुळे आपणास वाणिज्य, व्यापार, व्यवसाय, उद्योग, व्यापाराची अनुषंगिक साधने, उद्योगाचे विविध प्रकार, त्यामध्ये पुन्हा निष्कर्ष किंवा प्राथमिक स्तरावरचे उद्योग कोणते असतात, त्यानंतर पुन्हा दुय्यम किंवा उत्पादन किंवा बांधकाम किंवा सेवा यामधील कोणत्या उद्योगांचा समावेश होतो हे आपण मागील तासामध्ये पाहिलेलं आहे. आता आजच्या या तासामध्ये आपल्याला वाणिज्य हा जो भाग आहे हा पाहायचा आहे. मागील तासामध्ये आपण उद्योगाविषयी सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. त्याच्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपण माहित करून घेतलेल्या आहेत. आजचा तास वाणिज्य याविषयी माहिती पाहणार आहोत. आपण व्यवसायाची व्याख्या किंवा संकल्पना पाहिलेली आहे, वाणिज्याची व्याख्या किंवा संकल्पना पाहिलेली आहे, व्यापाराची सुद्धा आपण व्याख्या पाहिलेली आहे, उद्योगाची सुद्धा पाहिलेली आहे व्याख्या. आता इथं व्यवसाय म्हणजे काय याची आपण व्याख्या पाहिलेली आहे की मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने केलेली वस्तू व सेवांची नियमित निर्मिती व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. अशी आपण व्यवसायाची व्याख्या पाहिलेली आहे. मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या व संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने केलेली वस्तू व सेवांची नियमित निर्मिती व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. उद्योग म्हणजे पाहिला आपण कच्च्या मालाचे पक्क्या किंवा अर्ध्या पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. वाणिज्याची व्याख्या सुद्धा पाहिलेली आहे की वाणिज्य म्हणजे केवळ वस्तू व सेवांची खरेदी विक्री किंवा हाताळणी नव्हे तर विनिमय प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या वित्त पुरवठा, विमा, साठवण, मालाचे हस्तांतरण अशा विविध सेवांचाही वाणिज्यामध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे आपण व्यापाराची सुद्धा व्याख्या पाहिलेली आहे. व्यापार म्हणजे काय तर नफा मिळविण्याच्या हेतूने केलेली वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. हे आपण पाहिलेलं आहे. व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे काय तर व्यापाराला मदत करणारी जी विविध साधने आहेत त्या विविध साधनांना व्यापाराची अनुषंगिक साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ बँका, विमा, जाहिरात, वाहतूक, संदेश वळण इत्यादी. आता आपल्याला इथपर्यंत आपण माहिती पाहिलेली आहे. आजच्या तासामध्ये आपल्याला हा जो व्यापार आहे तर व्यापाराचे प्रामुख्याने प्रकार किती आहेत तर व्यापाराचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. व्यापाराचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. मग व्यापाराचे 2 प्रकार कोणते आहेत तर एक आहे देशी किंवा अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार. विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार हे आपण 2 जे आहेत ते व्यापाराचे आपण प्रकार पाहणार आहोत की व्यापाराचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक आहे देशी व्यापार किंवा अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे विदेशी व्यापार. देशी व्यापाराला होम किंवा इंटरनल ट्रेड असे म्हणतात. होम इंटरनल ट्रेड आणि विदेशी व्यापाराला काय म्हणतात फॉरेन किंवा इंटरनॅशनल ट्रेड. फॉरेन इंटरनॅशनल ट्रेड. फॉरेन इंटरनॅशनल ट्रेड विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे हे व्यापाराचे 2 प्रकार आहेत. मग देशी किंवा अंतर्गत व्यापाराची आपल्याला
याची आपल्याला व्याख्या सांगता आली पाहिजे की ज्यावेळी व्यापाराचे कार्यक्षेत्र म्हणजे खरेदी विक्रीचे कार्यक्षेत्र हे एकाच देशात असते, खरेदी विक्रीचे व्यवहार ज्यावेळी व्यापाराचे कार्यक्षेत्र म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार देशातल्या देशात होतात तेव्हा त्यास देशी किंवा अंतर्गत व्यापार असे म्हणतात। अशी याची देशी व्यापाराची व्याख्या सांगता येईल। ज्यावेळी व्यापाराचे कार्यक्षेत्र ज्यावेळी व्यापाराचे कार्यक्षेत्र म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार ज्यावेळी व्यापाराचे कार्यक्षेत्र म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार देशात किंवा एकाच देशापुरते मर्यादित असतात तेव्हा त्यास देशी व्यापार असे म्हणतात। देशी व्यापार असे म्हणतात। ज्यावेळी व्यापाराचे कार्यक्षेत्र म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार देशातल्या देशात होतात तेव्हा त्या व्यापारास देशी व्यापार असे म्हणतात। व ज्यावेळी व्यापाराचे कार्यक्षेत्र म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार एकाच देशापुरते मर्यादित असतात तेव्हा त्यास देशी व्यापार असे म्हणतात। अशा पद्धतीने ही देशी व्यापाराची किंवा इंटरनल ट्रेड, होम ट्रेड ची आपल्याला व्याख्या सांगता येईल। त्याचप्रमाणे आपल्याला विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुद्धा आपल्याला व्याख्या सांगायची आहे। तर सुरुवातीला आपण देशी व्यापार हा भाग पाहू आणि नंतर विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार पाहू। देशी व्यापाराची ही व्याख्या आहे। त्यानंतर देशी व्यापाराचे प्रामुख्याने पुन्हा दोन प्रकार आहेत। देशी व्यापाराचे दोन प्रकार आहेत। देशी व्यापाराचे दोन प्रकार आहेत। आता देशी व्यापाराचे दोन प्रकार कोणते आहेत हे आपणास माहित असणे आवश्यक आहे। पहिला प्रकार आहे घाऊक व्यापार, होलसेल ट्रेड आणि दुसरा प्रकार आहे किरकोळ व्यापार रिटेल ट्रेड। असे हे देशी किंवा अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार आहेत। एक घाऊक व्यापार आणि दुसरा किरकोळ व्यापार। मग घाऊक व्यापार म्हणजे काय? व्याख्या घाऊक व्यापाराची व्याख्या काय सांगता येईल? उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्या वस्तू व सेवा विकणाऱ्या व्यापारास घाऊक व्यापार असे म्हणतात। उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवा खरेदी करून त्या किरकोळ व्यापाऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात विक्री करणाऱ्या व्यापारास घाऊक व्यापार असे म्हणतात। अशी ही आपल्याला घाऊक व्यापाराची व्याख्या सांगता येईल की उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तू व
किरकोळ व्यापाऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात विक्री करणाऱ्या व्यापारास घाऊक व्यापार असे म्हणतात। आता दुसरा जो व्यापाराचा प्रकार आहे तो आहे किरकोळ व्यापार। किरकोळ व्यापार याची काय व्याख्या सांगता येईल आपल्याला? किरकोळ व्यापार घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू व सेवा खरेदी करून घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू व सेवा खरेदी करून प्रत्यक्ष उपभोक्त्यांना किंवा ग्राहकांना पाहिजे त्या प्रमाणात घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू व सेवा खरेदी करून प्रत्यक्ष उपभोक्त्यांना किंवा ग्राहकांना पाहिजे त्या प्रमाणात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू व सेवा खरेदी करून प्रत्यक्ष उपभोक्त्यांना किंवा ग्राहकांना पाहिजे त्या प्रमाणात विक्री करणाऱ्या व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात। या पद्धतीने आपल्याला ही किरकोळ व्यापाराची व्याख्या सांगता येईल की घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू व सेवा खरेदी करून प्रत्यक्ष उपभोक्त्यांना किंवा ग्राहकांना पाहिजे त्या प्रमाणात विक्री करणाऱ्या व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात। या पद्धतीने ही घाऊक व्यापार म्हणजे देशी किंवा अंतर्गत व्यापाराचे जे दोन प्रकार आहेत, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, याविषयीची ही माहिती आहे। तो या पद्धतीने आपल्याला याविषयीची माहिती शब्दात सांगता येईल किंवा लिहिता येईल। त्यानंतर व्यापाराचा जो दुसरा प्रकार आहे, व्यापाराचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, फॉरेन ट्रेड ऑब्लिक इंटरनॅशनल ट्रेड। विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार। विदेशी व्यापाराची आपल्याला व्याख्या सांगता आली पाहिजे। विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? तर एका देशात तयार झालेला माल दुसऱ्या देशात नेऊन विक्री करणे याला विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात। या पद्धतीने विदेशी व्यापाराची व्याख्या सांगता येईल। एका देशात तयार झालेला माल, एका देशात तयार झालेला माल दुसऱ्या देशात नेऊन विक्री करणाऱ्या व्यापारास विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात। ही कशाची व्याख्या झाली? विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची। एका देशात तयार झालेला माल दुसऱ्या देशात नेऊन विक्री करणाऱ्या व्यापारास विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात। या पद्धतीने आपल्याला ही विदेशी व्यापाराची व्याख्या शब्दात सांगता येईल। आता विदेशी जो व्यापार आहे, जसं देशी व्यापाराचे दोन प्रकार पडतात, तो आहे घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, त्याचप्रमाणे विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 3
तीन प्रकार आहेत. विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तीन प्रकार आहेत. ते कोणते आहेत? पहिला प्रकार आहे आयात व्यापार. आयात व्यापार. दुसरा प्रकार आहे निर्यात व्यापार. याला आयात व्यापाराला म्हणतात इम्पोर्ट ट्रेड. निर्यात व्यापार याला म्हणतात एक्सपोर्ट ट्रेड. आणि तिसरा प्रकार आहे पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार याला म्हणतात इंटरपोर्ट ट्रेड. या पद्धतीने विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे हे तीन प्रकार आहेत. हे काय आहेत? तीन प्रकार आहेत. आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. हे तीन प्रकार हे विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आहेत. विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची आपण शब्दामध्ये संकल्पना आत्ताच पाहिलेली आहे की एका देशात तयार झालेला माल दुसऱ्या देशात नेऊन विक्री करणाऱ्या व्यापारास विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. त्यामध्ये तीन प्रकार आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. आता आयात व्यापार म्हणजे काय? आयात व्यापार शब्दामध्ये आपल्याला याची व्याख्या सांगता आली पाहिजे. आयात व्यापार म्हणजे काय? जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाकडून खरेदी केल्या जातात तेव्हा त्यास आयात व्यापार असे म्हणतात. जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाकडून खरेदी केल्या जातात तेव्हा त्यास आयात व्यापार असे म्हणतात. जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाकडून खरेदी केल्या जातात तेव्हा त्यास आयात व्यापार असे म्हणतात. मग निर्यात व्यापार म्हणजे काय? आता बघायचं आहे आपल्याला. निर्यात व्यापार म्हणजे काय? तर जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाला विकल्या जातात तेव्हा त्यास निर्यात व्यापार असे म्हणतात. जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाला विकण्यात येतात तेव्हा त्यास निर्यात व्यापार असे म्हणतात. जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाला विकण्यात येतात तेव्हा त्यास निर्यात व्यापार असे म्हणतात. आयात व्यापार म्हणजे काय? तर जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाकडून खरेदी केल्या जातात तेव्हा त्यास आयात व्यापार असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बांगलादेशकडून काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा बांगलादेशकडून गहू खरेदी केलेला असेल तर याला काय म्हणता येईल? आयात व्यापार म्हणता येईल. आता जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाला विकण्यात येतात तेव्हा त्यास निर्यात व्यापार असे म्हणतात. जर भारताने गहू बांगलादेशला विकला, फॉर एक्झाम्पल देशाचं नाव घ्यायला कोणत्याच देशाचं नाव घेऊ शकतात. बांगलादेशला विकला, नेपाळला विकला, रशियाला विकला, चीनला विकला किंवा कोणत्याही बाहेरच्या देशाला जर आपण वस्तू विकल्या, थोडक्यात
बाहेरच्या देशाला जर आपण वस्तू विकल्या तर त्याला म्हणतात निर्यात व्यापार. बाहेरच्या देशाकडून जर वस्तू आपण विकत घेतल्या तर त्याला म्हणतात आयात व्यापार. बाहेरच्या देशाकडून वस्तू आपण विकत घेतल्या तर त्याला म्हणतात आयात व्यापार. आणि आपल्या देशानं वस्तू जर बाहेरच्या देशाला विकल्या तर त्याला म्हणतात निर्यात व्यापार. आणि विदेशी व्यापाराचा तिसरा एक प्रकार आहे तो आहे पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय, तर जेव्हा वस्तू दुसऱ्या देशाकडून आयात केल्या जातात आणि त्या वस्तू तिसऱ्या देशाला निर्यात केल्या जातात तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. आयात केलेला माल आपल्या देशात न विकता दुसऱ्याच देशाला निर्यात केला जातो. आयात केलेला माल, आयात केलेला माल आपल्या देशात न विकता दुसऱ्या देशाला किंवा दुसऱ्या देशात निर्यात केला जातो तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. आयात केलेला माल आपल्या देशात न विकता दुसऱ्याच देशाला निर्यात केला जातो तेव्हा त्यास पुनर्निर्यात असे म्हणतात. तेव्हा त्यास पुनर्निर्यात असे म्हणतात. उदाहरणार्थ भारताने रशियाकडून गहू आयात केला. उदाहरणार्थ भारताने वरती घेऊ का उदाहरण. उदाहरणार्थ भारताने रशियाकडून गहू आयात केला व तो गहू नेपाळला निर्यात केला तर यास काय म्हणतात, पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. तर यास काय म्हणतात, पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. असे हे विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत: आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. या पद्धतीने वाणिज्याचा जो एक भाग आहे व्यापार, याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता दुसरा जो प्रकार आहे व्यापाराची अनुषंगिक साधने, यामध्ये आपण 7 साधने व्यापाराची अनुषंगिक पाहिलेली आहेत. पूर्वीच्या काळी 6 साधने होती, परंतु नंतर संदेशवहन हे एक साधन त्यामध्ये वाढवलेले आहे. ती 6-7 साधने कोणती, तर त्यामध्ये प्रामुख्याने बँका, विमा, जाहिरात, गोदामे, वाहतूक, त्यानंतर व्यापारी अभिकर्ते आणि संदेशवहन, कम्युनिकेशन, अशी ही 7 व्यापाराची अनुषंगिक साधने आहेत. आता यामध्ये बँक, आपल्याला डिटेल किंवा खूप खोलात जायचं नाही, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत. तिथे बँक म्हणजे काय, तर लोकांकडून ठेवी स्वीकारून ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्या पतीप्रमाणे किंवा त्यांच्या पतप्रमाणे, ऐपतीप्रमाणे कर्ज वाटप करणारी शाखा किंवा ठेवी स्वीकारून कर्ज देणारी संस्था म्हणजे बँक हो. ठेवी स्वीकारून, थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला भारतीय बँकिंग कायदा 1949 नुसारची जी व्याख्या आहे ती डिटेल्समध्ये आहे, ती काही सध्याच पाहण्याची आवश्यकता नाही. तर आपल्याला थोडक्यात बँक म्हणजे काय हे शब्दात सांगायचं झालं तर ठेवी स्वीकारून कर्ज देणारी, लोकांकडून ठेवी स्वीकारून लोकांनाच कर्ज देणारी बँक म्हणजेच किंवा संस्था म्हणजेच बँक हो. विमा म्हणजे काय, तर व्यापारात
किंवा धोके पत्करून विशिष्ट मोबदल्यात समोरील व्यक्तीचा धोका पत्करणारी संस्था म्हणजे विमा होय. यामध्ये विमा कायदा 1938 नुसार विम्याचे 3 प्रकार आहेत प्रामुख्याने. एक आहे आयुर्विमा, दुसरा आहे अग्निविमा आणि तिसरा आहे सागरी विमा. आयुर्विमा, अग्निविमा आणि सागरी विमा असे विम्याचे 3 प्रकार आहेत. विमा कायदा हा 1938 चा आहे, बँकिंग कायदा हा 1949 चा आहे. तर हे आपल्याला थोडक्यात माहित पाहिजे. हे विविध धोक्यापासून संरक्षण देणारी संस्था म्हणजे विमा हो. हे आपल्याला थोडक्यात असं काहीतरी सांगता आलं पाहिजे. जाहिरात म्हणजे काय, तर उत्पादित झालेल्या वस्तूंची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे जाहिरात होय. उत्पादित केलेल्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंची गुणवैशिष्ट्ये लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे माध्यम वापरले जाते किंवा जी प्रक्रिया केली जाते या प्रक्रियेस जाहिरात असे म्हणतात. मग जाहिरातीची सुद्धा विविध माध्यमे आहेत. जाहिरातीचे तोंडी माध्यम वेगळीच आहेत, लेखी माध्यम वेगळीच आहेत. रेडिओच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, टीव्हीच्या माध्यमातून असेल, विविध चॅनल्सच्या माध्यमातून असेल, पोस्टरच्या माध्यमातून असेल, विविध जाहिरातीची वाहनं आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, तर किंवा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वस्तूंची जाहिरात असेल. अशा पद्धतीने जाहिरातीचे विविध प्रकार आहेत. ते आपल्याला थोडक्यात कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की उत्पादित झालेल्या वस्तूंची लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याच्या प्रक्रियेला जाहिरात असे म्हणतात. गोदामे म्हणजे काय, तर उत्पादित जो काही माल केलेला आहे, वस्तू किंवा सेवा ज्या उत्पादित केलेल्या आहेत त्या उत्पादित केलेल्या वस्तू जेव्हा उत्पादन केले त्या लागलीच विकल्या जातील असं नाही. मग त्यावेळेस उत्पादित केलेला माल लोकांनी खरेदी करेपर्यंत त्या वस्तू विशिष्ट ठिकाणी सुरक्षितरित्या साठविणे आवश्यक असते. त्यासाठी गोदाम किंवा साठवणूक ही महत्वाची भूमिका बजावत असतात. मग हे गोदाम जे आहेत ती मग अग्नीपासून संरक्षण देतात, पाण्यापासून संरक्षण देतात, चोरीपासून संरक्षण देतात. कशाला, वस्तू किंवा मालाला. तर गोदामाचे सुद्धा पुन्हा प्रकार आहेत. सर्वसामान्य गोदाम वेगळी, शीतगृह वेगळी, बंदराच्या ठिकाणची गोदाम वेगळी. तर आपल्याला तितकं खोलात जायचं नाही. परंतु गोदाम म्हणजे काय, तर वस्तू व सेवा उत्पादित केलेल्या ज्या आहेत त्या वस्तू व सेवा उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा साठविण्याच्या ग्रहाला गोदामे असे म्हणतात, तो साठविण्याच्या ठिकाणाला गोदामे असे म्हणतात. त्यानंतरचा अनुषंगिक प्रकार आहे वाहतूक. वाहतूक म्हणजे काय, तर वाहतूक हे वस्तू व सेवा यांचं स्थलांतर करण्याचं प्रभावी माध्यम आहे, प्रभावी साधन आहे. कारण की कोणत्याही वस्तू किंवा सेवा ज्या ठिकाणी उत्पादित होतात त्या ठिकाणी विकल्या जातील असं नाही. थोडक्यात असंही म्हटलं जातं की ज्या ठिकाणी जे विकतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे पिकतं त्या ठिकाणी ते विकल्या जात नाही. तर ज्या ठिकाणी जे उत्पादित होतं त्या ठिकाणी ते विकल्या जात नाही. तर उत्पादनाचं ठिकाण वेगळं असतं आणि विक्रीचं ठिकाण वेगळं असतं. या उत्पादनाच्या आणि विक्रीच्या ठिकाणाला जोडण्याचं प्रभावी माध्यम किंवा प्रभावी साधन म्हणजे काय, तर ती आहे वाहतूक. वाहतुकीमध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. रस्ते वाहतूक वेगळी आहे, रेल्वे वाहतूक वेगळी आहे, जल वाहतूक वेगळी आहे, त्यानंतर हवाई वाहतूक वेगळी आहे. तर आपल्याला त्या प्रकारामध्ये जायचं नाही. परंतु वाहतूक ही कन्सेप्ट, ही संकल्पना आपल्याला थोडक्यात समजली पाहिजे. उत्पादक आणि ग्राहक यांना जोडणारं प्रभावी साधन माध्यम म्हणजे वाहतूक होय. त्यानंतरचा अनुषंगिक प्रकार आहे व्यापारी अभिकर्ते. म्हणजे काय, तर एजंट. मग ते उत्पादनापासून ते वस्तूच्या विक्रीपर्यंत म्हणजे काही मध्यस्थ मधात त्या अंतर्गत कार्य करीत असतील त्याला दलाल हा सुद्धा शब्द आहे. तर या अंतर्गत कार्य करणाऱ्या ज्या महत्वाच्या व्यक्ती असतात त्यांना व्यापारी अभिकर्ते म्हणतात. हे व्यापारी अभिकर्ते फार महत्वाची भूमिका व्यवसाय या कार्यक्षेत्रामध्ये करत असतात. म्हणून हा एक वाणिज्यास अनुषंगिक किंवा व्यापारास अनुषंगिक एक प्रकार आहे किंवा भाग आहे. आणि शेवटचा प्रकार आहे संदेशवहन म्हणजे काय, कम्युनिकेशन, माहितीचा आदान प्रदान होय. उत्पादक आणि ग्राहक यांच्यात एकमेकास माहितीचं आदान प्रदान करून देणारं प्रभावी माध्यम म्हणजे संदेशवहन. उत्पादक जो आहे, उद्योजक जो आहे तो एका ठिकाणी असतो आणि ग्राहक किंवा उपभोक्ते जे आहेत ते विविध ठिकाणी विखुरलेले किंवा वसलेले असतात. मग
उत्पादकाने जी काही वस्तू उत्पादित केलेली आहे ती उत्पादित वस्तू ग्राहकांना विकल्या जाते, त्यावेळेस ग्राहकांच्या त्या वस्तूविषयीच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया उत्पादकाला माहीत होणं आवश्यक असते. तेव्हाच उत्पादक ग्राहकांना अनुकूल असे त्या वस्तूमध्ये बदल घडवून आणू शकतो आणि आपली वस्तू इतरांपेक्षा जास्तीत जास्त कशा पद्धतीने विकल्या जाईल या पद्धतीनं आपल्या वस्तूमध्ये किंवा आपल्या सर्व कार्यप्रणालीमध्ये बदल घडवून आणू शकतो. तर हे कधी शक्य आहे, तर हे प्रभावी संदेश वहनाचं माध्यम असेल तर त्याच वेळेस ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा त्या वस्तूविषयीच्या ज्या आहेत त्या उत्पादक माहीत करून घेतो. म्हणजेच उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये किंवा उत्पादक आणि उपभोक्ते यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याच्या प्रक्रियेला संदेशवहन असे म्हणतात. मग संदेशवहनाची सुद्धा माध्यमं वेगवेगळी आहेत. ती माध्यमं आपल्याला माहीत असली चांगलीच आहे, परंतु ही जी महत्वाची कन्सेप्ट आहे ही या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे की उत्पादक व उपभोक्ते यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याच्या प्रभावी माध्यमाला संदेशवहन असे म्हणतात. तर या पद्धतीनं व्यवसाय ही जी संकल्पना आहे किंवा व्यवसायाची काय व्याप्ती आहे